श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण पाहिलं की प्रणवने श्रद्धाला स्वतःहून शिवाय समोर पाठवलं होतं. मात्र श्रद्धाने इथून पुढे खऱ्याची साथ द्यायची असं ठरवून शिवायला सगळं सांगितलं होतं. आधी जी चूक केली होती ती चूक आता करायची नाही असं तिने ठरवलं होतं. वेळीच तिने आपली हुशारी दाखवली होती. प्रणवला त्याची कानोकान खबर लागणार नाही याची काळजी म्हणून तिने लिखाणाचा सहारा घेतला होता. सिद्धांशी संबंधित असलेल्या धक्कादायक घटनेचा खुलासा झाला होता. त्यासोबतच आपण शिवाय आणि लावण्याचे गोड क्षणही पाहिले होते. आता श्रद्धा घरात तर आली होती, पण लावण्याने त्याला विचारायला सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरे ती मिळवू शकेल का हे या भागामध्ये पाहूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 24. कथालेखिका व कथा वाचन जानकी. आज शिवाय आणि लावण्य सोडले तर बाकी सगळ्यांची सकाळ लवकर झाली होती. ज्यांची त्यांची आपापल्या कामाची लगबग सुरू होती. सिद्धांत मात्र त्याच्या रूम मधून बाहेर आलाच नव्हता. रात्रभरही त्याला झोप नव्हती. नमिताला काय झालं आहे काहीच माहित नव्हतं, म्हणून तिने त्याच्या टक्क उघड्या आणि सुजलेल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष केलं होतं. तसही तिला त्याच्याशी काहीच घेणं देणं नसल्यासारखं वागत होती ती. आताही तो तसाच उदास मनाने बसलेला होता. नमिता त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच आवरून खाली निघून गेली होती. शिवाय आणि लावण्याला उठायला 8:30 वाजले होते. ना त्याला जाग आली होती नाही तिला. 8:30ला उठल्यानंतर मात्र त्यांनी लगबगीने आवरायला सुरुवात केली. आधी ती जाऊन फ्रेश होऊन आली. तिच्यानंतर तो बाथरूम मध्ये शिरला होता. तिचं आवरल्यानंतर ती लगेच खाली निघून गेली होती. कालच्या प्रणयामुळे तिला जरा त्रास होत होता, पण तरीही असं पडून राहायला नको म्हणून ती ताबडतोब खाली निघून गेली होती. अगं लावण्या, तू कशाला आलीस बाळा? जरा आराम करायचा होतास. लावण्याने किचन मध्ये पाय ठेवल्यानंतर सावित्रीबाई तिचे ओले केस पाहून काळजीने म्हणाल्या. त्यावर ती गोड हसली. नाही आई, दुपारी कामा आवरल्यानंतर आराम होईलच. लावण्या किंचित हसून म्हणाली. तसं सावित्रीबाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पुन्हा आपल्या हातातल्या कामामध्ये गुंतून गेल्या. लावण्याच्या पाठोपाठ काव्याही किचन मध्ये आली होती. मग कसा झाला माझा चंद्र? काव्याने तिच्या दंडावर हलकासा चिमटा काढत मिश्किल स्वरात तिच्या कानात खुसफुसली. आउच, चुप गधडी, काहीही विचारतेस? लावण्य तिच्या हातावर चापट मारत लाजत म्हणाली. काव्याने तोंडावर हात ठेवून हसून घेतलं. काव्या, काय झालं हसायला? अचानक सावित्रीबाईंची नजर तिच्याकडे गेल्यावर ती त्यांना हसताना दिसली, म्हणून त्यांनी सुद्धा हसून तिला विचारलं. आता काय उत्तर द्यावं या प्रश्नचिन्हाने दोघी जणी एकमेकांकडे पाहू लागल्या. काही नाही आई. सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात घेतला होता तर त्यात एक छोटासा जोक वाचला होता. तोच जोक मी वहिनींना सांगत होते तर त्याही हसल्या आणि मीही. बाकी काही नाही. काव्याने उडवा उडवीचं उत्तर दिलं. जरा काही शिक तुझ्या वहिनीकडून. बिचारी लगेच कामासाठी किचन मध्ये आली. आणि एक तू आहेस, 9 वाजेपर्यंत झोपून राहतेस. आताशी उठलीस ना तू? अजून अंघोळही केली नाही. सावित्रीबाई तिच्या डोक्यावर एक छोटीशी मारत म्हणाल्या. करते ना आई, मला कुठे बाहेर जावं लागतं तेव्हा. जर दादू आणि बहीण झाली तरच ते मला सोबत घेऊन जातात, नाहीतर मी घरात पडूनच असते. काव्याने जसं सिद्धांचे नाव घेतलं तशी सावित्रीबाई आणि लावण्याच्या चेहऱ्यावर काळजी पसरली. काव्यालाही त्याचं नाव घेतल्यानंतर कालचं आठवलं. काल त्याची झालेली अवस्था तिघींच्या नजरेसमोर आली. भैया यावेळी खाली येत असतात नाही, मग अजून आले कसे नाही? लावण्याने काळजीने किचन मधूनच वर त्याच्या रूमकडे नजर टाकत विचारलं. एवढ्या वेळात सावित्रीबाईंच्याही लक्षात आलं नव्हतं. हो ना,
नमिता तर केव्हाची खाली येऊन बसली आहे. सिद्धांत सुद्धा तिच्या मागे खाली येत असतो, पण आज अजून आलाच नाही. सावित्रीबाई त्याच्या काळजीने म्हणाल्या. नमिता केव्हाच खाली येऊन किचन मध्ये न जाता हॉलमध्येच पेपर वाचत बसलेली होती. तिला किचन मध्ये काम करायला आवडत नव्हतं, त्यामुळे सावित्रीबाई कधीच तिला काम करण्यासाठी जबरदस्ती करत नव्हत्या. आम्ही दोघी पाहून येतो आई. कालची घटना त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेलेली असणार. आपण त्यांना सावरायला हवं. मी रात्री त्यांच्याशी बोलले आहे. ते आज त्यांच्या ओळखीच्या एका डॉक्टरची भेट घेणार आहेत, असं म्हणाले. लावण्या सावित्रीबाईंच्या हातावर हात ठेवत म्हणाली. त्यावर सावित्रीबाईंनी होकारार्थी मान हलवली. लावण्या आणि काव्या दोघीही सिद्धांतच्या रूमकडे निघाल्या. लावण्या आणि काव्या दोघी सिद्धांतच्या रूमच्या दिशेने निघाल्या होत्या. तेवढ्यात वरून शिवाय खाली येताना दिसला. त्याने दोघींना सिद्धांतच्या रूमकडे जाताना पाहिलं. त्यावरूनच त्याला समजलं की तो अजूनही डिस्टर्ब आहे. तोही मग त्यांच्या मागेच गेला. त्याच्या रूमचा दरवाजा लोटलेलाच होता. शिवायने हलकाच दरवाजा लोटला तर सिद्धांत त्याच्या आराम खुर्चीवर बसून कुठेतरी हरवल्यासारखा दिसत होता. या तिघांनी त्याच्या रूम मध्ये प्रवेश केला. भैया, शिवायने त्याला आवाज दिला. तसा तो भानावर आला आणि त्याने या तिघांकडे आपली नजर टाकली. त्यांना पाहून तो कसाबसा हसला आणि सरळ होऊन बसला. या, काय झालं आज सकाळी सकाळी माझ्या रूम मध्ये? सिद्धांतने हसून विचारलं. अर्थातच तो स्वतःचा त्रास, दुःख त्यांच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होता. तुम्ही खाली आला नाहीत ना भैया, म्हणून आम्हीच वर आलो. लावण्या हसून म्हणाली. तसा तोही हसला. अगं काही नाही, नवीन गाण्यासाठी कुठली लिरिक्स मिळते का ते पाहत होतो. त्याचाच विचार करत होतो. त्याने साफ खोटं सांगितलं होतं हे तिघांच्याही लक्षात आलं होतं. लावण्या त्याच्या समोर येऊन खाली गुडघ्यांवर बसली. अगं खाली का बसलीस? वर बस ना. तिला आपल्या समोर बसताना पाहून सिद्धांत म्हणाला. अजून किती स्वतःला त्रास करून घेणार आहात भैया? असा त्रास करून घेऊन काही होणार आहे का? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही खोटं बोलत आहात हे आमच्या लक्षात येणार नाही का? माहित आहे तुमचं दुःख खूप मोठं आहे, पण मग असा एकांत निवडणार आहात का तुम्ही? लावण्य त्याच्या समोर बसून त्याचे हात आपल्या हातात घेत म्हणाली. तसा तो मागे रेलून बसला आणि आपली नजर दुसरीकडे वळवली. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं हे स्पष्ट दिसत होतं. इकडे पहा भैया. तिने त्याचा चेहरा आपल्या हाताने आपल्याकडे वळवला. मग मात्र त्याला स्वतःला थांबवणं अशक्य झालं आणि डोळ्यातलं पाणी त्याच्या गालांवर ओघळलं. भैया. त्याला रडताना पाहून काव्या त्याच्या गळ्यात पडून रडू लागली होती. तिचंही तिच्या भावावर खूप प्रेम होतं, त्यामुळे ती त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी पाहू शकत नव्हती. अजूनही इलाज शक्य आहे भैया. असं हतबल होऊन बसणं तुम्हाला शोभत नाही. आज हे एका डॉक्टरशी बोलणार आहेत, तर आपल्याला अजूनही आशा आहे. रडणं थांबवा प्लीज. लावण्या आणि शिवायच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं. कालपर्यंत तो नमिता त्याच्याशी कशीही वागत असली तरी हसून खेळून राहत होता, पण आता त्याला तसं राहणं अशक्य झालं होतं. कसं बस त्या तिघांनी त्याला शांत केलं आणि आपल्यासोबत घेऊन खाली आले तेव्हा श्रद्धा ही हॉलमध्ये काम करताना दिसली. सावित्रीबाई तिच्या सोबत न बोलता आपलं काम करताना दिसत होत्या. ती जरी आता त्यांची मदत करायला आली असली तरी सावित्रीबाई तिला एवढ्यात माफ करू शकणार नव्हत्या. आई, मी वाढते सगळ्यांना नाश्ता, तुम्ही बसून घ्या. खाली आल्यानंतर लावण्या त्यांच्या हातातला पोहे वाढायचा चमचा आपल्या हातात घेत म्हणाली. त्याही मग हसतच खुर्चीवर बसल्या.
तिने सर्वांना नाश्ता वाढला आणि सर्वजण गुपचूप खाऊ लागले. श्रद्धालाही काही न बोलता लावण्याने एक प्लेट पोहे दिले होते. कोणी तिच्याशी काहीच बोललं नव्हतं की तिच्याकडे पाहिलंही नव्हतं. सगळ्यांचा नाश्ता आवरला आणि नमिता लगेच उठून आपल्या रूम मध्ये निघून गेली होती. बाकी सगळेजण खालीच थांबले होते. चला, आता मी निघतो ऑफिसला. एवढ्या दिवस सुट्ट्या झाल्या आहेत तर आता कामही महत्वाचं आहे. शिवाय आपल्या जागेवरून उठत म्हणाला. तशा सावित्रीबाई त्याच्याकडे पाहू लागल्या. अरे बाळा, आजचे दिवस आराम करायचा होता. सावित्रीबाई काळजीने म्हणाल्या. तसे लावण्याचे गाल लाल झाले होते. तर शिवाय गालात हसला. त्यांचं हे बोलणं प्रणव पर्यंत पोहोचू नये म्हणून श्रद्धाने पटकन इशारा करून तोंडावर बोट ठेवलं. त्यामुळे सगळे सावध झाले. लग्नानंतर तू पूजा होईपर्यंत घरी थांब म्हणाली होती साई, पण आता रोजच सुट्ट्या नाही घेता येणार मला. शिवाय सावरासावर करत म्हणाला. बरं ठीक आहे, मी सहजच म्हणाले होते. या काही दिवसांमध्ये तुझीही खूप धावपळ झाली होती ना, म्हणून काळजी वाटली तेवढीच. सावित्रीबाईंनीही सावरत सांगितलं. मला कामाच्या बाबतीत कधी थकवा जाणवत नाही आई. मी ठीक आहे. वाटल्यास संध्याकाळी लवकर येईन घरी. शिवाय त्यांना हलकीशी मिठी मारत म्हणाला. तर त्यांनी त्याला याच आनंदाने जवळ घेतलं की आपल्या लेकराचा संसार अखेर सुरू झाला होता. मग तो सर्वांचा निरोप घेऊन निघून गेला. सगळेजण आपापल्या कामासाठी निघून गेले. इतर गप्पांचा प्रणवला आवाज येत नव्हता. जे श्रद्धाला काम सांगत होते फक्त तेवढाच काय तो आवाज येत होता. बाकी वेगळं असं काही बोललेलं त्याला ऐकायला मिळत नव्हतं. तसंच इकडे घडवलं जात होतं. तिच्यासोबत इशारे करून फक्त लावण्य बोलत होती. बाकी सगळेजण निमूटपणे आपलं काम करत होते. दुपारी जेवण झाल्यानंतर श्रद्धा आरामासाठी तिच्या खोलीत गेली. तिच्या मागोमाग लावण्याही तिच्या रूम मध्ये गेली होती. तिने हळूच दरवाजा लावून घेतला आणि श्रद्धा समोर येऊन बसली. श्रद्धानेही तिने उत्तर लिहिलेली डायरी तिच्या समोर धरली. त्यामधील मजकूर असा. काही खास माहिती मिळाली नाही. अजूनही तो नेमकं कारण सांगायला तयार नाही. त्याचा हे सगळं करण्यामागचा हेतू फक्त तुम्हाला मूल होऊ द्यायचा नाही एवढंच नाही हे मात्र माझ्या लक्षात आलं. नक्कीच कुठल्या तरी मोठ्या हेतूने तो हे सगळं करत आहे. तो सांगत नव्हता म्हणून हेच विचारण्यासाठी मी माझ्या दीदीला तुम्ही दिलेल्या मोबाईल वरून मेसेज केला होता. कारण तिच्यामुळेच मी प्रणवच्या प्लॅन मध्ये सामील झाले होते. मात्र आता तिला आणि मला आम्हा दोघींना त्याची साथ दिल्याचा पश्चाताप होत आहे. ती माझ्या आधीपासूनच त्याच्यासोबत या प्लॅन मध्ये काम करत होती म्हणून मी तिलाच विचारायचं ठरवलं. पण तिलाही त्याबद्दल जास्त काही माहित नाही. प्रणव स्वतःचं पूर्ण नाव सांगणार नाही म्हणून मी माझ्या दीदीला विचारलं. तर तिने त्याचं नाव प्रणव भाग्यश्री देसाई असं सांगितलं आहे. त्याचं पूर्ण नाव वाचून लावण्या कपाळावर आठ्या पाडून विचार करायला लागली होती. तिच्यासाठी ते नाव नवीनच होतं. अशा नावाच्या कुठल्याही व्यक्तीला शिवाय ओळखतो का हे आता संध्याकाळी तो घरी आल्यानंतरच समजणार होतं. थोडीफार माहिती मिळाली होती म्हणून लावण्या श्रद्धाला इशारा करून तिच्या रूम मधून बाहेर पडली. तिने ती डायरी स्वतःच्या रूम मध्ये जाऊन व्यवस्थित ठेवली आणि दुपारची वेळ होती म्हणून तिथेच आराम करायला थांबली. तसही बाकीचेही आराम करण्यासाठी आपापल्या रूम मध्ये गेलेले होते. काल रात्रीचा तिचाही थकवा होता शरीरात, त्यामुळे तिलाही आरामाची सक्त गरज होती. लावण्य निघून गेल्यानंतर इकडे श्रद्धाला प्रणवचा फोन आला होता. फोनवर त्याचं नाव पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. कालच रात्री त्याचा फोन येऊन गेला होता तर आता त्याचा फोन का आला असेल याचा विचार करत तिथंच थांबली होती. फोन कट होण्यापूर्वी आपल्याला उचलावा लागणार म्हणून तिने पटकन फोन उचलून कानाला लावला. इतका वेळ लागतो का फोन उचलायला? त्याने चिडून विचारलं.
वेळ तर लागणारच ना. इथे कोणाच्या नजरात नाही आले पाहिजे मी. जर मी त्यांना फोनवर बोलताना दिसले तर माझ्यावर संशय नाही का घेणार का ते? श्रद्धाला खरं तर त्याच्या प्रश्नाचा खूप राग आला होता, पण तिला तो राग आपल्या शब्दांमध्ये उतरवायचा नव्हता. बरं ठीक आहे, तू त्या लावण्य आणि शिवायच्या जेवणामध्ये मी दिलेलं औषध मिक्स केलं होतं ना? त्याने मूळ मुद्द्यावर येत बोलायला सुरुवात केली. हो, केलं होतं. तिने लगेच उत्तर दिलं तशा तिकडे त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. कसं केलं होतं? त्याने संशयित आवाजात तिला विचारलं. जेवण वाढती वेळी केलं होतं. तिने त्याच्या प्रश्नाचा अर्थ न समजून उत्तर दिलं. एवढ्या लोकांसमोर तू ते औषध मिक्स केलं होतं का? त्याने चिडून तिला विचारलं. तेव्हा कुठे तो असा प्रश्न का विचारत आहे हे तिला समजलं. इथे मी कशा मॅनेज केल्या असतील या गोष्टी याचं काही पडलं नाही तुला? फक्त आपलं एवढ्या लोकांसमोर कसं मिक्स केलं हे विचारत आहेस? नक्कीच मी तेव्हाच केलं असेल ना, जेव्हा त्या सर्वांचं लक्ष नव्हतं. गप्पा मारत जेवण करत असतील तेव्हा कोणाच्या लक्षात येणार आहे का मी काय केलं आहे काय नाही ते? श्रद्धाने यावेळी जे सुचेल ते उत्तर दिलं. तशा त्याच्या कपाळावर आठ्या कमी झाल्या. अजून काही विचारायचं आहे का तुला? लवकर बोल, कारण इथे कोणी ना कोणी नेहमी माझ्या रूम मध्ये येत राहणार. जसं तू माझ्यावर लक्ष ठेवून असतोस तसे इथलेही सगळे माझ्यावर लक्ष ठेवणारच. त्याला टाळण्यासाठी ती तशी म्हणाली होती, कारण तो अजून कोणते प्रश्न उभे करेल सांगता येत नव्हतं. ठीक आहे, पण याद राख, जर औषध मिक्स करताना कधी तू त्यांच्या तावडीत सापडलीस तर माझं नाव मध्ये नाही आलं पाहिजे. समजलीस? त्याने तिला धमकी दिली तसा तिने एक उसासा सोडला. ठेवते आता, कोणीतरी इकडे येत आहे असं वाटत आहे. श्रद्धा मुद्दाम म्हणाली, कारण तिला सध्या तरी त्याच्यापासून सुटका हवी होती. असं धमक्या देऊनच तर त्याने कितीतरी वेळा तिला आणि तिच्या बहिणीला आपलं काम करण्यासाठी भाग पाडलं होतं. आता त्याचं प्रकरण मिटल्याशिवाय आपल्याला सुटका मिळणार नाही हे तिला समजलं होतं. त्याने पुढे काही बोलण्याच्या आधीच तिने पटकन फोन ठेवून दिला होता. फोन ठेवल्याबरोबर तिने छातीवर हात ठेवून सुटकेचा निश्वास सोडला. संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत शिवाय ऑफिस मधून घरी परतला होता. तो घरी आल्यानंतर फ्रेश होऊन बसलाच होता की लावण्याने हातातली डायरी त्याच्या समोर धरली. त्याने ही पटकन हातात घेऊन वाचायला सुरुवात केली. प्रणव भाग्यश्री देसाई? त्याने अनोळखी नाव पाहून विचारलं. या नावाचा कुठला व्यक्ती तुमचा शत्रू वगैरे आहे का, ज्यामुळे तो हे सगळं करत असेल? असं काही झालं होतं का तुमच्यात? लावण्याने त्याला विचारलं, पण ते नावच त्याला अनोळखी होतं, तर त्यासोबत काय शत्रुता असणार होती? हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलं आहे. अशा नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. बाबांना माहित असेल तर माहित नाही, कारण काल त्या मुलीने सांगितलं होतं की विक्रांत सरांच्या दोन्ही मुलांना मूल होऊ द्यायचं नाही. हा त्याचा प्रयत्न आहे. मग जर बाबांच्या ओळखीचा असेल तर त्यांना विचारावं लागेल. शिवाय काहीसा विचार करत म्हणाला, आपण बाबांना विचारण्यासाठी जाऊयात. असं म्हणत लावण्य आपल्या जागेवरून उठली तर तोही तिच्या मागे जाण्यासाठी उठला. विक्रांत आपल्या रूम मध्ये काहीतरी वाचत बसले होते. सावित्रीबाई संध्याकाळ झाल्याने किचन मध्ये जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. श्रद्धा त्यांना मदत करत होती. आता त्यांनी अजिबात लावण्याला किचन मध्ये येऊ दिलं नव्हतं. शिवाय आणि लावण्य विक्रांत यांच्या रूमच्या दरवाजात उभे होते.
बाबा, आत येऊ का? शिवायने बाहेरून आवाज देऊन विचारलं. तसे त्यांनी आपली नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलं. अरे या ना. विक्रांत यांनी हसून दोघांना आत यायला सांगितलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग आतमध्ये गेले. बाबा, लावण्याने श्रद्धाकडून त्या मुलाचं पूर्ण नाव माहिती करून घेतलं आहे. ही डायरी पहा. त्या मुलाचं नाव यात लिहिलं आहे. तुम्ही ओळखता का याला? शिवायने आपल्या हातातली डायरी विक्रांत यांच्या समोर धरत विचारलं. त्यांनी डायरी हातात घेऊन वाचली आणि त्यावरचं नाव पाहून त्यांचे डोळे मोठे झाले. अचानक खूप मोठा धक्का बसल्यासारखे ते त्या डायरीकडे पाहत होते. त्यांचे मोठे झालेले डोळे पाहूनच त्या दोघांना समजलं की विक्रांत त्या नावाला ओळखत आहेत. ओळखत असतील का विक्रांत त्याला? नेमका काय संबंध आहे प्रणवचा त्यांच्याशी, हे कळेलच पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. पुढील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणखी एक महत्वाचं की आपल्या कथेचा भाग हा 2 दिवसाआड येत राहील. रोज लिहिणं मला शक्य होत नाही. घराच्या कामाच्या गडबडीत असताना हे सगळं मॅनेज करायला मला जरा अवघड जातं. त्यामुळे 2 दिवसाआड भाग येत राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.